Today we are going to learn about plant growth hormones, cytokinin. लास्ट दोन व्हिडिओमध्ये आपण दोन जे ग्रोथ हार्मोन्स आहे, फर्स्ट आहे ऑक्झिन आणि सेकंड आहे जिबरलिन्स, हे आपण याचा दोन्हींचा आपण स्टडी केलेला आहे आणि आज आपण जे थर्ड प्लॅन्ट ग्रोथ हार्मोन्स आहे ते कॉल्ड आहे सायटोकायनिन, त्याचा आपण आज स्टडी करणार आहोत आता सायटोकायनिन इट इज अनादर ग्रोथ हार्मोन दॅट प्रमोट द सेल डिव्हिजन. हे सुद्धा काय इट इज अनादर ग्रोथ हार्मोन आहे दॅट प्रमोट सेल डिव्हिजन. सेल डिव्हिजन म्हणजे एकापासून दोन, दोनाच्या चार असे सेल तयार करण्यासाठी या सायटोकायनिनची मदत होते म्हणजे सेल डिव्हिजनला प्रमोट करण्यासाठी हे सायटोकायनिन हेल्प करतं. इट इज अनादर ग्रोथ हार्मोन दॅट प्रमोट सेल डिव्हिजन. आणि आपण जे पहिलं ऑक्झिन आणि सेकंड आपण जिबरलिन, हे जे दोन आपण ग्रोथ हार्मोन्स पाहिले त्यामध्ये त्याचं फंक्शन काय होतं, सेल इलॉंगेशन. आणि यामध्ये सायटोकायनिनचं काय आहे, सेल डिव्हिजन आहे ऑक्झिन आणि जिबरलिन हे काय होते, सेल इलॉंगेशनसाठी हेल्प करतात आणि हे सायटोकायनिन आहे सेल डिव्हिजनसाठी काय करतात, हेल्प करतात आता नेक्स्ट आहे आता याचा सायटोकायनिनचा याचा शोध कसा लागला तर लिथम ऑइल द थर्ड सायटोकायनिन. द फर्स्ट सायटोकायनिन वॉज डिस्कवर्ड बाय सूग अँड मिरर during his investigation of nutritional requirements of callus tissue culture. म्हणजे हे जे दोन सायंटिस्ट होते सूग आणि मिरर, हे दोन सायंटिस्ट हे कॅलस टिश्यू कल्चर याचा म्हणजे स्टडी करत असताना त्यांना या सायटोकायनिनचा त्यांना शोध लागला म्हणजे रिक्वायरमेंट ऑफ कॅलस टिश्यू कल्चर. कॅलस म्हणजे काय, मास ऑफ सेल, अनेक सेल एकत्र आले की त्यापासून काय बनते, कॅलस बनतं. पण या कॅलसपासून जे आपलं कंडक्टिंग टिश्यू असतात, जायलेम आणि फ्लोएम असतात, हे कॅलसपासून बनतात मग हे कॅलस टिश्यू कल्चर, यामध्ये कॅलस टिश्यू कल्चरसाठी जे न्यूट्रिएंट्सची गरज असते ते न्यूट्रिएंटची गरज म्हणजे त्याचं स्टडी करताना त्यांनी हा सायटोकायनिनचा त्यांना शोध लागला. म्हणजे हे ऑफ निकोटिना टॅबॅकम म्हणजे टोबॅको, हे जे तंबाखूचं जे प्लॅन्ट आहे या प्लॅन्टवरती ते स्टडी करत होते. आणि हे स्टडी करत असताना त्यांना या कॅलसला कोणकोणते न्यूट्रिएंटची आवश्यकता असते आणि त्यावेळेला त्यांना या सायटोकायनिनचा काय लागला, शोध लागला आणि they observed that the callus proliferated when the nutrient medium was supplemented with coconut milk and degraded sample of DNA. आणि मग त्यांनी या म्हणजे ज्या वेळेला हे कॅलस आहे म्हणजे कॅलसच्या संख्येमध्ये काय होते, वाढ होते आणि मग त्यांना कधी हे कॅलसच्या संख्येमध्ये कधी वाढ होताना त्यांना दिसली ज्या वेळेला न्यूट्रिएंट मीडियम त्याला काय केलं, सप्लिमेंट पुरवलं. त्या न्यूट्रिएंट मीडियम कोणतं पुरवलं, कोकोनट मिल्क आणि डिग्रेडेशन्स सॅम्पल ऑफ DNA हे न्यूट्रिएंट मीडियम त्याला पुरवले. आणि त्यावेळेला त्यांना असं दिसून आलं की हे जे कॅलस आहे हे कॅलसची काय होते, कॅलसच्या संख्येमध्ये काय होते, वाढ होते म्हणजे ते काय होते, वाढताना दिसतं त्यांना असं दिसून आलं आणि मग ते नेम्ड इट ॲज ए कायटीन. आणि मग त्यांनी त्याला काय नाव दिलं, कायटीन असं नाव दिलं आणि केमिकली हे जे कायनिन आहे त्याला नाव दिलं कायनेटिन असं नाव दिलं त्याला. आणि मग ते जे केमिकली जे काइन आहे, केमिकली काइन आर 6 फरफुलाईल अमायनो प्युरिन. म्हणजे हे जे याच्यामध्ये कायनिन नावाचं जे केमिकली जे सबस्टन्स आहे, हे केमिकली कायनिन म्हणजे काय आहे, दॅट इज अ केमिकली कायनिन आर 6 फुरफुराईल अमायनो प्युरिन आहे म्हणजे प्युरिनचं अमायनो हे कायनिन आहे केमिकली जर आपण रासायनिक दृष्टीने जर पाहिलं तर हे जे कायनिन म्हणजे काय आहे, 6 फुरफुराईल अमायनो प्युरिन आहे असं त्यांना दिसून आलं अँड म्हणजे फर्स्ट नॅचरली जे सायटोकायनिन आहे जे पहिल्यांदा जे नॅचरल सायटोकायनिनचा शोध लागला, फर्स्ट नॅचरल सायटोकायनिन्स वॉज ऑब्टेन फ्रॉम अनराईप मेज ग्रेन्स बाय लिथम.
म्हणजे जे पहिलं नॅचरल सायटोकायनिन तयार झालं, हे नॅचरल सायटोकायनिन कोणतं आहे, हे कशापासून तयार झालं, आणि इज नोन ॲज जिॲटिन. हे नॅचरल कोणतं आहे, जिॲटिन नावाचं नॅचरल सायटोकायनिन आहे पहा. आणि याचा शोध पण लिथम यांनी लावला. आणि हे कशापासून तयार झालं, जे अनराईप जे मेज ग्रेन होते, म्हणजे पूर्ण त्या मेज ग्रेनची वाढ झालेली नव्हती, आणि अशा अनराईप त्यापासून हे मेज ग्रेनपासून हे तयार करण्यात आलं. अनराईप मेज ग्रेनपासून हे नॅचरल सायटोकायनिन तयार करण्यात आलं पहा. म्हणजे नॅचरल सायटोकायनिन कोणतं आहे, जिॲटिन नावाचं नॅचरल सायटोकायनिन आहे, आणि हे अनराईप मेज ग्रेनपासून मिळतं. नंतर त्यामध्ये जिॲटिन आणि दॅट इज अ 6. आता हे झालं नॅचरल. आता सिंथेटिक म्हणजे कोणतं आहे, मॅनमेड सायटोकायनिन कोणतं आहे, त्यामध्ये 6 बेंझिल ॲडेनिन इज सिंथेटिक सायटोकायनिन हार्मोन. आणि मग सिंथेटिक यामध्ये कोणतं आहे, म्हणजे मानवाने तयार केलेलं कोणतं आहे, 6 बेंझिल ॲडेनाइन इज ए सिंथेटिक सायटोकायनिन हार्मोन. हे मानवाने तयार केलेलं आहे पहा. 6 बेंझिल ॲडेनिन नावाचं सिंथेटिक सायटोकायनिन हार्मोन्स आहे पहा. आणि जिॲटिन कोणतं आहे, नॅचरल आहे पहा, नॅचरल सायटोकायनिन आहे. मग अशा प्रकारे 7 डिफरंट टाईप ऑफ सायटोकायनिन आर रेकॉर्डेड फॉर प्लॅन्ट. जवळजवळ या सायटोकायनिनचे 7 टाईप जे आहे त्याचा शोध लागलेला आहे, त्याचा रेकॉर्ड झालेला आहे पहा. 7 डिफरंट टाईप्स ऑफ सायटोकायनिन आर रेकॉर्डेड फॉर प्लॅन्ट. आणि मग हे जे नॅचरल सायटोकायनिन आहे पहा, हे कशापासून मिळतं, नॅचरल सायटोकायनिन आर ऑल्सो रिपोर्टेड फॉर प्लॅन्ट. कोणत्या कोणत्या प्लॅन्टपासून नॅचरल सायटोकायनिन मिळतं, त्यामध्ये फर्स्ट आहे बनाना फ्लावर आहे, नंतर ॲपल आहे, नंतर टोमॅटो आहे, नंतर टोमॅटो फ्रूट्स आहे, नंतर कोकोनट मिल्क आहे. आणि यापासून आपल्याला हे जे नॅचरल सायटोकायनिन आहे आयसोलेट करता येतं पहा. आता याचे फिजिओलॉजिकल इफेक्ट कोणते आहेत पहा. फिजिओलॉजिकल इफेक्ट आता एक्झामला पहा, फिजिओलॉजिकल इफेक्ट यावरती 3 मार्काला क्वेश्चन विचारतात पहा बोर्ड एक्झामसाठी. तर आता फिजिओलॉजिकल इफेक्ट कोणते आहे या सायटोकायनिनचे, तर त्यामध्ये फर्स्ट फिजिओलॉजिकल इफेक्ट आहे बिसाइड्स सेल डिव्हिजन इट ऑल्सो प्रमोट सेल एनलार्जमेंट. आता सेल डिव्हिजनचं तर फंक्शन त्याचं आहेच आहे, पण बिसाइड द सेल डिव्हिजन इट ऑल्सो प्रमोट सेल एनलार्जमेंट. सेल एनलार्ज करण्यासाठी हे काय करते, प्रमोट करण्याचं काम हे सायटोकायनिन करते. म्हणजे सेल डिव्हिजनच्या बरोबरच सेल एनलार्जमेंट करण्यासाठी हेल्प करण्यासाठी या सायटोकायनिनची मदत होते पहा. नंतर सेकंड फिजिओलॉजिकल इफेक्ट आहे हाय सायटोकायनिन प्रमोट शूटिंग. हाय जर सायटोकायनिनचं प्रमाण हाय असेल तर प्रमोट शूटिंग म्हणजे काय, ज्या वेळेला स्टेम तयार होतं, म्हणजे त्या स्टेमपासून काय होतात, ब्रँचेस तयार होतात, मोठमोठे ब्रँचेस तयार होतात. आणि मग त्यासाठी हे सायटोकायनिन प्रमोट करायचे, शूट तयार करण्यासाठी प्रमोट करण्याचं काम हे सायटोकायनिन त्याची हेल्प होते पहा. नंतर आता नेक्स्ट आहे थर्ड पहा, ये लो रेशो ऑफ सायटोकायनिन टू ऑक्सिन. ये लो रेशो ऑफ सायटोकायनिन टू ऑक्सिन इंड्युसेस रूट डेव्हलपमेंट. म्हणजे याच्यामध्ये कोणते हार्मोन आहे, सायटोकायनिन आणि ऑक्सिन हे 2 हार्मोन्स आहे. आणि मग त्यामध्ये सायटोकायनिनचं प्रमाण ऑक्सिनच्या प्रमाणापेक्षा जर कमी असेल तर कसली डेव्हलपमेंट होते, रूटची. आणि मग जर सायटोकायनिनचं प्रमाण ऑक्सिनपेक्षा जास्त असेल तर त्यामध्ये काय डेव्हलप होते, शूट आणि बड डेव्हलप होते पहा. ये लो रेशो ऑफ सायटोकायनिन टू ऑक्सिन इंड्युसेस रूट डेव्हलपमेंट बट टू हाय रेशो कॉजेस बर्ड्स अँड शूट टू डेव्हलप. तर पहा याच्यामध्ये 2 रेशो सांगितले, त्यामध्ये सायटोकायनिन आणि ऑक्सिन हे 2 त्यांनी हार्मोन्स घेतलेले आहे पहा. आणि मग सायटोकायनिनचं ऑक्सिनपेक्षा जर प्रमाण कमी असेल तर कसली डेव्हलपमेंट होते, रूटची डेव्हलपमेंट होते. आणि ऑक्सिनपेक्षा सायटोकायनिनचं प्रमाण जर जास्त असेल तर बड आणि शूट ही डेव्हलपमेंट होते पहा. लक्षात ठेवा, आणि यावरती मल्टिपल चॉईस क्वेश्चन विचारतात पहा. सायटोकायनिनचं प्रमाण कमी असेल तर शूट, आणि सायटोकायनिनचं प्रमाण जास्त असेल तर शूट
अँड बड. नंतर नेक्स्ट आहे पहा, सायटोकायनिन अँड ऑक्सिन रेशो अँड देअर इंटरॅक्शन कंट्रोल मॉर्फोजेनिक डिफरन्सिएशन. म्हणजे सायटोकायनिन आणि ऑक्सिन यांचा जो रेशो आहे अँड देअर इंटरॅक्शन कंट्रोल मॉर्फोजेनिक डिफरन्सिएशन. मॉर्फोजेनिक डिफरन्सिएशनसाठी म्हणजे कंट्रोल करण्याचं काम हे सायटोकायनिन आणि यांचं ऑक्सिन म्हणजे काय करतात, ज्या वेळेला जे प्लॅन्ट त्यामध्ये कोणकोणते म्हणजे त्यामध्ये प्लॅन्टचे कोणकोणते पार्ट तयार होतात आणि मग हे तयार करण्याचं डिसाईड करण्याचं काम हे सायटोकायनिन आणि ऑक्सिन यांचा रेशो करतो. पहा, सायटोकायनिन आणि ऑक्सिन रेशो अँड देअर इंटरॅक्शन कंट्रोल मॉर्फोजेनिक डिफरन्सिएशन. म्हणजे ज्या वेळेला प्लॅन्टचे जे ऑर्गन असतात त्यांचे जे पार्ट असतात त्याची डेव्हलपमेंट कशी होते ते डिसाईड करण्यासाठी. नंतर नेक्स्ट आहे पहा, इट प्रमोट द ग्रोथ ऑफ लॅटरल बड अँड कंट्रोल अपायकल डॉमिनन्स. आपण ऑक्सिनमध्ये शिकलो त्यामध्ये अपायकल डॉमिनन्स म्हणजे काय, अपायकल डॉमिनन्स म्हणजे वरती कोणती बड असते, अपायकल बड असते आणि इकडे कोणती असते, लॅटरल बड असते. अपायकल डॉमिनन्स म्हणजे काय, म्हणजे ही जी अपायकल बडचीच फक्त काय होते, ग्रोथ होते आणि या जी लॅटरल बड आहे तिची ग्रोथ काय होते, सप्रेस होते. दॅट इज कॉल्ड ॲज अपायकल डॉमिनन्स. परंतु हे जे सायटोकायनिन आहे हे अपायकल डॉमिनन्स कंट्रोल करण्याचं काम करतं. म्हणजे या म्हणजे लॅटरल बडची सुद्धा काय होते या ठिकाणी या सायटोकायनिनमुळे काय होते, ग्रोथ होते. सायटोकायनिन हिट प्रमोट द ग्रोथ ऑफ लॅटरल बड म्हणजे या लॅटरल बडची सुद्धा काय होते, ग्रोथ होते. अँड कंट्रोल अपायकल डॉमिनन्स म्हणजे अपायकल डॉमिनन्स कंट्रोल करण्यासाठी हे सायटोकायनिनची मदत होते. नंतर नेक्स्ट इट डिले द सेनेसन्स और एजिंग प्रोसेसेस इन प्लांट ऑर्गन. म्हणजे प्लांट जे ऑर्गन असतात म्हणजे जी पानं असतात ती पानं काय होतात, पिवळी पडतात, म्हणजे फुलं गळून पडतात, फळं गळून पडतात. हे जे आहे दॅट इज अ सेनेसन्स और एजिंग हे काय होतं, उशिरा होण्यासाठी याची मदत होते. पहा, इट डिले द सेनेसन्स और एजिंग प्रोसेसेस इन प्लांट ऑर्गन. म्हणजे जे प्लांट ऑर्गन असतात त्यामध्ये एजिंग होऊ देत नाही, म्हणजे उशिरा होऊ देतं. पहा, नंतर आहे फॉर्मेशन ऑफ इंटरफॅसिक्युलर कॅम्बियम अँड एक्सपान्शन ऑफ सेल आर अदर फंक्शन. म्हणजे फॉर्मेशन ऑफ इंटरफॅसिक्युलर कॅम्बियमचे फॉर्म आहे. पहा, इंटरफॅसिक्युलर आणि इंट्राफॅसिक्युलर हे कॅम्बियमचे टाईप आहे. पहा, म्हणजे त्यासाठी आणि एक्सपान्शन ऑफ सेल म्हणजे सेल काय होते, एक्सपान्ड त्याची काय होतं, साईज वाढते. आर आल्सो फंक्शन या फंक्शनसाठी या सायटोकायनिनची हेल्प होते. नंतर इट आल्सो ब्रेक डॉर्मन्सी अँड प्रमोट द जर्मिनेशन ऑफ सीड्स. आणि डॉर्मन्सी ब्रेक होते आणि मग प्रमोट द जर्मिनेशन ऑफ सीड आणि मग सीड जर्मिनेट होण्यासाठी प्रमोट करण्याचं काम हे सायटोकायनिन करते. नंतर सायटोकायनिन रिव्हर्स अपायकल डॉमिनन्स. अपायकल डॉमिनन्सचे रिव्हर्स आहे. अपायकल डॉमिनन्स म्हणजे फक्त कसली वाढ होते, या अपायकल बडची होते. लॅटरल बडची काय होत नाही, ग्रोथ होत नाही. पण याच्यामध्ये काय सायटोकायनिनमुळं या अपायकल डॉमिनन्स कसं आहे, रिव्हर्स प्रोसेस आहे. कारण याच्यामध्ये लॅटरल बडची सुद्धा ग्रोथ होते, अपायकल बडची होतेच आहे तरी पण या लॅटरल बडची सुद्धा काय होते, ग्रोथ होते. आणि म्हणजे हे कंट्रोल हे सायटोकायनिन कंट्रोल अपायकल डॉमिनन्स कंट्रोल करण्यासाठी याची हेल्प होते. नंतर इट इंड्युसेस RNA सिंथेसिस अँड फॉर्मेशन ऑफ इंटरफॅसिक्युलर कॅम्बियम. इट इंड्युसेस RNA सिंथेसिससाठी इंड्यूस करण्याचं काममध्ये सुद्धा या सायटोकायनिनची हेल्प होते. तर अशा प्रकारे हे सायटोकायनिनचे फिजिओलॉजिकल इफेक्ट पाहिले. पहा, त्यामध्ये परत एकदा सांगते त्या फिजिओलॉजिकल इफेक्ट काय आहे. पहा, त्यामध्ये फर्स्ट आहे बिसाइड द सेल डिव्हिजन इट आल्सो प्रमोट सेल एनलार्जमेंट. सेल डिव्हिजन बरोबर सेल एनलार्जमेंटसाठी सुद्धा याची हेल्प आहे. नंतर सेकंड आहे हाय सायटोकायनिन प्रमोट शूटिंग. म्हणजे ज्या वेळेला स्टेम तयार होते त्यावेळेला त्या स्टेमला अनेक प्रकारच्या ब्रँचेस येतात त्यासाठी सुद्धा याची हेल्प होते. नंतर थर्ड आहे पहा ये लो रेशो ऑफ सायटोकायनिन टू ऑक्सिन. सायटोकायनिनचं प्रमाण ऑक्सिनपेक्षा जर कमी असेल तर रूटची डेव्हलपमेंट आहे
आणि सायटोकायनिनचं ऑक्सिजनपेक्षा प्रमाण जर जास्त असेल तर कसली डेव्हलपमेंट आहे, बड आणि शूटची डेव्हलपमेंट आहे. नंतर सायटोकाईन आणि ऑक्सिजन रेशो अँड देअर इंटरॅक्शन कंट्रोल मॉर्फोजेनिक डिफरन्शिएशन. ज्या वेळेला प्लॅन तयार होताना जे प्लॅनचे जे पार्ट तयार होतात त्यासाठी म्हणजे ते पार्ट डेव्हलप कसे होते त्यासाठी डिसाईड करण्याचं काम सायटोकाईन आणि ऑक्सिजन रेशो केला की होतो म्हणजे मॉर्फोजेनिक डिफरन्शिएशन जे कोणता पार्ट तयार होतोय ते डिसाईड करण्यासाठी. नंतर इट प्रमोट द ग्रोथ ऑफ लॅटरल बड अँड कंट्रोल अपायकल डॉमिनन्स. अपायकल डॉमिनन्स कंट्रोल करण्यासाठी आणि लॅटरल बडची ग्रोथ होण्यासाठी त्याला प्रमोट करण्यासाठी. नंतर इट डिले द सेनेसन्स ऑर एजिंग प्रोसेसेस इन प्लांट ऑर्गन. म्हणजे प्लांट ऑर्गनमध्ये एजिंग किंवा सेनेसन्स उशिरा होऊ देतं. नंतर फॉर्मेशन ऑफ इंटरफॅसिक्युलर कॅम्बियम आणि एक्सपान्शन ऑफ सेल एवढ्या फंक्शनसाठी त्याची मदत होते. इट ऑल्सो ब्रेक द डॉर्मन्सी अँड प्रमोट द जर्मिनेशन ऑफ सीड. ब्रेक डॉर्मन्सी सीड डॉर्मन्सी ब्रेक होऊ देतं, ब्रेक करतं आणि प्रमोट द जर्मिनेशन ऑफ सीड. आणि मग सीडला जर्मिनेशन करण्यासाठी प्रमोट करण्यासाठी या सायटोकायनिनची हेल्प होते. नंतर सायटोकायनिन रिव्हर्स अपायकल डॉमिनन्स. त्या अपायकल डॉमिनन्समध्ये या लॅटरल बडची सुद्धा काय होते, ग्रोथ होते. नंतर इट ऑल्सो इंड्युसेस RNA सिंथेसिस अँड फॉर्मेशन ऑफ इंटरफॅसिक्युलर कॅम्बियम. एवढे फिजिओलॉजिकल इफेक्ट सांगितले, पण एवढे त्यामध्ये 3 मार्काला जर क्वेश्चन आला तर त्यामध्ये 6 पॉईंट लिहावे लागतात पहा. त्यामध्ये प्रत्येक पॉईंटला अर्धा मार्क्स असतो पहा. म्हणजे येत असेल तर सगळे पॉईंट लिहिण्याची गरज नाही. फक्त 3 मार्काला जर क्वेश्चन आला तर फक्त 6 पॉईंट सफिशियंट आहेत. आणि ते 6 पॉईंट कसे असले पाहिजे, बरोबर असले पाहिजे, तर तुम्हाला फुल मार्क्स मिळून जातात. तर अशा प्रकारे सायटोकायनिन जे थर्ड प्लांट ग्रोथ हार्मोन्स आहे सायटोकायनिन ते आपण आज त्याचा स्टडी केला. त्यामध्ये लास्ट व्हिडिओमध्ये आपण त्याचे ऑक्सिन आणि जिबरलिन हे 2 आपण त्याचा स्टडी केलेला आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे जे थर्ड प्लांट ग्रोथ हार्मोन्स आहे सायटोकायनिन याचा आपण आज स्टडी केलेला आहे. त्याचे फिजिओलॉजिकल इफेक्ट काय आहेत ते आपण पाहिलेत. तर आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण जो पुढचा ग्रोथ हार्मोन्स आहे इथिलीन त्याचा स्टडी करणार आहोत. तर धन्यवाद.